हॅलो. तर आज आपण बघूया आपला चौथा धडा अपूर्णांकावरील क्रिया. तर तुम्हाला अपूर्णांक म्हणजे माहितीच आहे, जे असं लिहितात 1/2 किंवा 3/4. ह्याला आपण काय म्हणत होतो आत्तापर्यंत? अपूर्णांक. बरोबर. आता आपण त्यांच्यावरती क्रिया कशा करायच्या ते बघणार आहे. तर बघा, आपण पहिला थोडी इथे उजळणी करूया. तर उजळणीमध्ये त्यांनी काय दिलं आहे, थोडी सफरचंद आहेत, ती आपल्याला 2 मुलांमध्ये समान वाटायची आहेत. पहिला किती आहे तिथे? 6. 6 2 मुलांच्यामध्ये वाटताना प्रत्येकाला किती येतील? 3. ह्याला 3, ह्याला 3. बरोबर. म्हणजेच काय, 6ला जेव्हा आपण 2ने भागणार तेव्हा उत्तर किती येते? 3. पुढे बघा 4 आहेत, तेव्हा काय होणार? प्रत्येकाला 2 2 येणार, म्हणजे 4/2 2 आले. पुढे एकच सफरचंद आहे, 2 मुलांमध्ये वाटताना अर्ध अर्ध. ठीक आहे, म्हणजे 1/2 असं त्याचं उत्तर येईल. पुढे बघा, आता 7 सफरचंद आहेत. पहिला 3 3 वाटले, किती झाले? 6. आता त्यातला 1 राहिला. बरोबर. मग तो जो 1 होता तो इकडे काय केला आहे? हा अर्धा अर्धा वाटला आहे. बरोबर. म्हणजेच काय, 7/2 बरोबर काय लिहिले त्यांनी? 7/2. ठीक आहे. हे काय आहेत? सगळे अपूर्णांक. 1/2, 7/2. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण. अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर. अंशाधिक म्हणजे काय बघा, ज्याचा अंश मोठा असतो. आता इथे जर तुम्ही बघितलं, हे किती आहेत? 7/2. ह्याच्यामध्ये अंश हा काय आहे? छेदापेक्षा मोठा आहे. बरोबर. तर अशा अपूर्णांकाचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच काय, जो तुम्ही इथं हा भाग बघताय 3.1/2, अशा भागात आपल्याला त्याचं रूपांतर करायचं आहे. ठीक आहे. तर ते कसं करायचं ते आपण बघूया. तर बघा, आपल्याला दिला आहे हा अंशाधिक अपूर्णांक, किती दिला आहे? 7/2. मग आपण काय करणार आहे? यांचा भागाकार करणार आहे. बरोबर. आता इथे जर तुम्ही बघितलं तर 7ला आपण 2ने भागणार आहे. बरोबर. मग जेव्हा आपण 2ने भागणार, 3चा भाग बसतो इथं. भागाकार किती आला? 3. मग 2×3 = 6. बरोबर. 6 आले. वजाबाकी किती राहिली इथे? 1. म्हणजेच काय, आपला भागाकार आला 3, बाकी आली 1. मग ह्याचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा लिहिणार आहे? तर 7/2 बरोबर काय होणार? पहिला इथे भागाकार लिहिणार आपण, भागाकार. आणि अपूर्णांकामध्ये काय लिहिणार आहे? वरती येणार बाकी अंशामध्ये, आणि छेदामध्ये आपला भाजक येईल. हे तुम्ही लक्षात ठेवा. काय येणार? पहिला भागाकार, अंशामध्ये बाकी, आणि छेदामध्ये येणार आहे भाजक. ठीक आहे. मग याचं उत्तर येणे इथे किती दिलं आहे? 3 हा भागाकार आला होता. बरोबर. 1 हा काय आहे? बाकी आहे. आणि 2 हा भाजक आहे. ठीक आहे. आता आपल्याला पुढे बघायचं आहे. तर बघा, आता काय करणार आहे आपण? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. आता आपल्याला इथे काय दिलं आहे? हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला आहे. बरोबर. त्याचा आपल्याला आता अंश आणि छेद या काय भागात रूपांतर करायचं आहे. तर हा आपल्याला दिलेला आहे 3.2/5. बरोबर. मग आता आपल्याला याचं रूपांतर करायचं असेल अंश आणि छेद या रूपात, तर आपण काय करणार आहे? 3 आणि हे 2/5 यांची काय करणार आहे? आपण बेरीज करणार आहे. तर बघा, 3च्या खाली छेद काहीच नाही आहे, म्हणजेच काय किती असणार आहे? तो 1 असणार आहे. म्हणून इथे 3/1 असं आपण लिहून घेतलं. बरोबर. आता 2 अपूर्णांकांची बेरीज केव्हा होते? जेव्हा त्यांचा छेद सारखा असेल तेव्हाच त्यांची बेरीज होऊ शकते. मग इथे छेद किती आहे? 5 आहे, पण इथे 1 आहे. मग आपल्याला 3/1 याचा जो छेद आहे तो आपल्याला 5 करून घ्यावा लागेल. मग तो 5 कसा करणार आपण? तर 1ला जर आपण 5ने गुणलं तर काय होईल? छेदाचं 5मध्ये रूपांतर होईल. मग छेदाला जर गुणलं तर अंशाला सुद्धा इथे गुणावं लागतं. बरोबर. म्हणून 3/1ला 5ने काय केलं? इथे गुणलं आहे, वरती आणि खाली. मग बघा पुढे उत्तर काय आलं? तर 3 × 5 किती होणार? तिथे 15 झाले इथे. बरोबर. 15 झाले, आणि हे 2, म्हणजे हे 15 + 2. आणि छेदामध्ये काय होतील?
हे जे आपण छेद इथे 5 केलेत आणि हे 5 बरोबर, छेद आपण एकदाच लिहितो बेरीज करताना. मग 15 + 2 छेद 5 कारण ह्यांचा छेद समान झाला बरोबर. मग उत्तर किती आलं इथे 17/5. हे काय झालं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर झालं. फक्त काय करायचं आहे बेरीज करताना दोघांचे छेद आहेत ते सारखे पाहिजेत. छेद सारखे झाले की अंशांची बेरीज करायची आणि छेद एकदाच लिहायचा आहे खाली. आता आपण सराव संच 9 सोडवायला घेऊ, मग तुमच्या जास्त लक्षात येईल. तर बघा सराव संच 9मध्ये पहिला प्रश्न त्यांनी काय विचारला आहे की अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. आपल्याला इथे काय दिलं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला आहे, त्याचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर बघा इथे पहिला प्रश्न लिहून घेतला आहे, त्याचं आपण आता इथे उत्तर लिहूया. तर दिलं आहे 7.2/5 बरोबर. मग याचं कसं होणार आहे तर 7 + 2/5 बरोबर. मग पुढे काय होईल 7च्या छेदामध्ये कोणच नाही म्हणून काय असणार आहे 1 असणार आहे. छेद काहीच नसतो तेव्हा किती असतो 1 असतो बरोबर. आता यांची बेरीज करायची असेल तर छेद सारखा पाहिजे म्हणून आपण ह्याला दोन्ही म्हणजे खालती वरती काय करणार आहे 5ने गुणणार आहे, तेव्हा ह्याचा छेद किती होणार आहे 5 होणार आहे. आणि हे 2/5 आहे तसेच. आता बघा वरती किती होतील 7×5 = 35 होतील, खाली 5 5 × 5 बरोबर. आणि हे 2/5. पुढे काय होईल आता छेद सारखे झाले मग काय होईल अंशांची बेरीज होईल इथे बरोबर. मग आपल्याला उत्तर काय मिळेल तर 35 + 2 बरोबर 37/5. म्हणजे आपलं उत्तर किती आलं आहे इथे 37/5. ठीक आहे. याच पद्धतीने आपण पुढचे सुद्धा प्रश्न सोडवूया. तर बघा दुसरा प्रश्न काय किती दिला आहे आपल्याला 5.1/6. ठीक आहे. हा सोडवायला घेऊया. 5.1/6 म्हणजेच काय असेल हे 5/1 + 1/6 असेल बरोबर. आता आपल्याला छेद किती करायचा आहे 6 करायचा आहे, दोघांचा सारखा करायचा आहे म्हणून आपण इथे सुद्धा 6ने गुणलं आणि छेदमध्ये सुद्धा 6ने गुणलं + 1/6. मग 5×6 = 30, छेदमध्ये 6×1 = 6, हे 1/6 आहे असेच. अंशांची काय होईल आता बेरीज, छेद सारखाच 30 + 1 31, 31/6. हे झालं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तिसऱ्या प्रश्नात बघा काय दिलं आहे 4.3/4. तर हा सोडवायला घेऊ. 4.3/4 याचं काय येईल 4/1 + 3/4 बरोबर. मग दोन्ही साईडला आपल्याला 4ने गुणावं लागेल अंशाला आणि छेदाला + 3/4. 4×4 = 16, 4×1 = 4 + 3/4. मग आता काय झाले अंश सारखे झाले म्हणून 16 + 3 छेदामध्ये 4, 16 + 3 किती येतात 19/4. हा झाला आपला अंशाधिक अपूर्णांक. चौथा प्रश्न बघा 2.5/9. तर 2.5/9 म्हणजेच काय 2/1 + 5/9. मग दोन्हीकडे खालती वरती 9ने गुणूया + 5/9. 9×9 = 18, 9×1 = 9 + 5/9. म्हणजेच काय होईल 18 + 5 छेदामध्ये 9, 18 आणि 5 23/9. हा झाला चौथा प्रश्न. आता सोडवूया पाचवा प्रश्न. तर बघा किती आहे आपल्याकडे 1.5/7 म्हणजेच काय 1/1 + 5/7. 7ने गुणूया इथे + 5/7.
7 एक्के 7, 7 एक्के 7, 5/7 बरोबर. मग अंश यांची बेरीज होईल कारण छेद सारखा आहे. 7 आणि 5 12/7. आता बघा दुसरा प्रश्न काय सांगितला आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. आपल्याला काय दिलं आहे, अंशाधिक अपूर्णांक दिला आहे, त्याचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. म्हणजेच काय, आपल्याला इथे पहिला भागाकार करावा लागेल बरोबर. मग का पहिला प्रश्न किती दिला आहे, 30/7. यांचा आपण करूया इथे भागाकार. ठीक आहे, म्हणजे 30ला आपल्याला 7ने भागावं लागेल. मग बघूया भागाकार किती येतो. तर 7 एक्के 7, 7 दोन्ही 14. पहिला तर ह्या 3साठी शून्याचा भाग लावूया आपण. 7 चौक 28 बरोबर. 28चा भाग लागेल इथे. ठीक आहे, बाकी किती आली आपल्याकडे, 2 आली. ठीक आहे, आता 2ला तर काय भाग नाही जात. मग काय होईल, आता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा लिहितो, तर पहिला काय लिहिणार आहे आपण इथे, भागाकार. वरती काय असणार आहे, अंशामध्ये बाकी. आणि खालती काय लिहिणार आहे आपण, तर भाजक. ठीक आहे, म्हणजेच आता ह्या 30/7चं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं होईल, तर पहिला भागाकार किती आला आहे, 4. बाकी किती आली आपली इथे, 2. आणि भाजक किती आहे आपला, 7. म्हणजेच काय, 4.2/7. हे काय झालं, आपलं उत्तर झालं. हा झाला आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता बघा दुसऱ्या प्रश्नामधला दुसरा प्रश्न बघू. तर आहे 7/4. आता इथे आपल्याला काय करावं लागेल, तर भागाकार बरोबर. 7ला 4ने भागावं लागेल. बघा 4 एक्के 4, 4 दोन्ही 8, म्हणजे काय 1चाच भाग लागेल इथे. बाकी किती आले इथे, 3 आली आहे. ठीक आहे, तर याचं रूपांतर कसं होईल, 7/4 बरोबर. पहिला काय लिहितो आपण, भागाकार. तो किती आला आहे, 1. वरती काय येतं, बाकी. ती किती आली आहे, 3. आणि भाजक किती आहे आपला इथे, 4. म्हणजेच काय, 1.3/4. हे झालं आपलं उत्तर. तिसरा प्रश्न बघा, 15/12. पहिला करूया आपण इथे भागाकार. 15ला 12ने भागावं लागेल. मग 12/0/0. पहिला 1ला भाग नाही जात इथे. वरचे घेतले 5. 12 एक्के 12, कारण 12 दोन्ही 24 होतात, मोठी संख्या होते. वजाबाकी आली 3. म्हणजेच काय, बाकी किती मिळाले आपल्याला इथे, 3. म्हणजे आपलं उत्तर काय येईल बघा, तर 15/12 बरोबर. भागाकार किती आहे, 1. बाकी आहे 3. भाजक किती आहे, 12. 1.3/12. आता सोडूया चौथा प्रश्न, 11/8. म्हणजेच काय, 11ला 8ने भाग घालवावा लागेल. पहिला शून्याचा भाग लागेल, वरचा 1 घेतला. 8 एक्के 8. वजाबाकी आली किती येणार, 3 येणार बरोबर. 11मधून 8 गेले, म्हणजेच 11/8. याचं कसं रूपांतर होईल पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये, तर भागाकाराला 1, बाकी आली 3, आणि भाजक आहे आपला 8. 1.3/8. पाचवा प्रश्न आहे 21/4. मग आपण यांची करूया पहिला भागाकार. 21ला 4ने भाग घालवायचा आहे. पहिला 2ला नाही भाग जात बरोबर. 4×5=20. वजाबाकी आली 1, म्हणजेच आपली बाकी. म्हणजेच काय बघा, 21/4. भागाकार किती आहे, 5. बाकी आहे 1. भाजक आहे 4. 5.1/4. तर शेवटचा प्रश्न 6वा, 20/7. पहिला करूया भागाकार.
पहिला शून्याचा भाग लागेल, वरून आले 2, तर 7 चोक 28, 7 त्रिक 21, 7 दोन्ही 14, 2चाच भाग लागेल इथे, वजाबाकी किती येणार तर 6. म्हणजेच काय 20/7चं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं होईल, पहिला भागाकार, मग वरती येणार बाकी, खाली येणार आपला भाजक. बरोबर. तर पुढे बघा, तिसरा प्रश्न काय विचारला आहे आपल्याला, पुढील उदाहरणे अपूर्णांक रूपात लिहा. पहिला आहे त्यातला 9 किलोग्रॅम तांदूळ 5 जणांमध्ये समान वाटले तर प्रत्येकाला किती किलोग्रॅम तांदूळ आले. बरोबर. तर 9 किलो तांदूळ आहे ते आपल्याला 5 जणांच्यामध्ये वाटायचं आहे. म्हणजे हा जो काही भागाकार येईल 9/5 किंवा आपण 9ला 5ने जर भागलं तर जे काही येणार आहे ते एकाला तांदूळ मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येकाला काय होईल, प्रत्येकाला 9/5 किलोग्रॅम तांदूळ मिळेल. इथे आपल्याला उत्तर नाही काढत बसायचं आहे. त्याने प्रश्न काय विचारला आहे की फक्त पुढील उदाहरणे अपूर्णांक रूपात लिहायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. त्याच पद्धतीनं दुसरा प्रश्न बघा काय विचारला त्यांनी. 5 सारखे शर्ट शिवण्यासाठी 11 मीटर कापड लागते तर एका शर्टासाठी किती मीटर कापड लागेल. तर बघा कापड किती आहे एकूण 11 मीटर, त्याचे शर्ट किती शिवायचे तर आपल्याला 5. म्हणजेच एका शर्टसाठी लागणारं कापड किती असणार आहे तर 11/5. म्हणून याचं उत्तर फक्त आपण काय लिहिणार की एका शर्टसाठी 11/5 मीटर कापड लागेल. ठीक आहे. तर हा झाला आपला सराव संच 9. तर आता बघणार आहे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी कशी करायची. ठीक आहे. पहिला आपण बघणार आहे बेरीज. आपल्याला बघा 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेत. किती आहेत ते 5.1/2 आणि 2.3/4. आता याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत बघू. तर पहिल्या पद्धतीमध्ये त्यांनी काय केलं आहे की जे समोरचे 2 पूर्णांक आहेत म्हणजे 5 आणि 2 यांची पहिला इथे बेरीज करून घेतली आणि त्यानंतर जे अपूर्णांक राहतात किती 1/2 आणि 3/4 यांची इथे यांनी बेरीज केली. तर पूर्णांकांची बेरीज किती आली इथे 7. आता ह्या अपूर्णांकांची बेरीज करताना त्यांनी काय केलं, छेद वेगळे वेगळे असल्यामुळं छेद समान करून घेतले आधी इथे. बरोबर. मग दोघांचे छेद जेव्हा सारखे झाले तेव्हा त्यांची इथे काय केली, बेरीज केली. बरोबर. मग बेरीज किती आली इथे 5/4 आणि हे 7 आहेत असे. मग 5/4चं काय केलं त्यांनी पुढे जाऊन की तुम्ही जर हे केलं तर ह्याचं काय होतं 1.1/4 असं उत्तर येतं 5/4चं. ते कसं, समजा जर तुम्ही 5ला भागलं इथे तर 4×1=4. बरोबर. म्हणजेच ह्याचं रूपांतर कसं होईल, भागाकार, बाकी आणि हा भाजक 1.1/4. बरोबर. म्हणून इथे ह्यांनी लिहिताना कसं केलं बघा, तर 5/4चं लिहिताना काय केलं इथे 1 + 1/4 लिहिलं आहे आणि हे 7 आहेत असे. मग 7 आणि हा 1 किती झाले 8 झाले. बरोबर इथे. आणि हा 1/4 हा आहे असाच लिहिला आहे. म्हणजे उत्तर किती आले आपलं 8.1/4. म्हणजेच काय, पहिल्या पद्धतीमध्ये पूर्णांकांची वेगळी बेरीज आणि अपूर्णांकांची वेगळी बेरीज. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये काय केलं आहे बघा की याचं पहिलं काय करून घेतलं तर अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं, जसं आपण मगाशी केलं होतं. बरोबर. म्हणजे 5.1/2चं रूपांतर किती झालं 11/2 मध्ये आणि 2.3/4चं रूपांतर 11/4 मध्ये. आता आपल्याला 2 अपूर्णांक मिळाले. मग त्यांचीसुद्धा आपण नेहमी करतो तशी बेरीज केली. आपण छेद सारखे करून घेतले. मग आपल्याला इथे बेरीज किती मिळाली तर 33/4. ठीक आहे. पण आपल्याला देताना प्रश्नामध्ये काय दिलं इथे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणून आपल्याला उत्तरसुद्धा काढताना कशात काढावं लागणार आहे तर
पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. ठीक आहे, म्हणजे 33/4 म्हणजेच काय किती असणार आहे, तर 33ला 4ने भागावं लागेल. बरोबर, म्हणजेच काय असेल, 4×8 = 32 बाकी 1. म्हणजेच काय लिहितो आपण, पहिला काय लिहितो, भागाकार, बाकी आणि मग हा भाजक, म्हणजेच 8.1/4. हे झाली दुसरी पद्धत. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही पद्धत इथे वापरू शकता. आता वजाबाकीमध्ये सुद्धा 2 पद्धती आहेत मगासारख्याच. आता इथं आपल्याला 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेत. किती आहेत ते, 3.2/5, 2.1/7. इथे सुद्धा करताना पहिल्या पद्धतीमध्ये 2 जे पूर्णांक आहेत आपले 3 आणि 2 यांची पहिला वजाबाकी केली, अधिक दुसऱ्या कंसामध्ये 2 अपूर्णांकांची वजाबाकी केली, 2/5 - 1/7. मग 3 - 2 इथे किती आला, 1. आता यांचा छेद सारखा नाही आहे 2 अपूर्णांकांचा, मग इथे हा छेद सारखा करून घेतला. बरोबर, इकडे 7ने गुणले तर इकडे सगळ्याला 5ने गुणले. ठीक आहे, हा 1 आहे असाच. ह्याचं आलं 14/35 वजा 5/35. ठीक आहे, मग इथे एकूण उत्तर किती आले, तर 1 अधिक 9/35. म्हणजेच आपण हे कसे लिहू शकतो, तर ह्या भागात किंवा ह्या म्हणजे त्याचं उत्तर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकातच लिहायचं आहे आपल्याला. म्हणून उत्तर किती आलं आपलं, 1.9/35. ही झाली पहिली पद्धत बेरजेप्रमाणेच. आता दुसरी पद्धत काय आहे, की पहिला ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. ते आलं 17/5 आणि 15/7. यांची नेहमीप्रमाणे काय करायचे, वजाबाकी करायचे. छेद समान करून घेतले, वजाबाकी काढली. वजाबाकी किती मिळाली आपल्याला, 44/35. मग परत इथे काय केला, ह्यांनी भागाकार केला. असा जर तुम्ही भागाकार केला इथे, तर त्यांना बाकी किती मिळाली, इथे 9 मिळाली. म्हणजेच काय उत्तर येईल, तर पहिला काय येणार, भागाकार, बाकी आणि मग खाली काय येईल, भाजक. म्हणजेच काय, 1.9/35. ठीक आहे. तर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, वजाबाकी करताना नेहमी आपल्याला इथे कंस टाकायचे आहेत. जर तुम्ही कंस नाही टाकले वजाबाकी करताना, तर काय होतं, उत्तर आपलं चुकू शकतं. तर आता आपण बघूया आपला सराव संच 10 याच्यामधला पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न काय दिला, इथे बेरीज करायची आपल्याला 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची. तर पहिला प्रश्न किती आहे, तर 6.1/3 अधिक 2.1/3. ठीक आहे, आता मी ह्याच्यामध्ये दुसरी पद्धत वापरणार आहे. तर ह्यांचं पहिला मला काय करायचं आहे, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते. बघा, याचं रूपांतर कसं करायचं, हा समजा आपला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तर हे 6 आणि हे 3 यांचं काय करायचं, गुणाकार करायचा. बरोबर, साइन 3 किती येणार, 18. ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर ह्याच्यामध्ये हा काय करायचा, मिळवायचा 1, म्हणजे 18 अधिक 1 आणि छेद काय करायचा, हा आहे असाच लिहायचा. म्हणजे आपल्याला काय मिळेल, ह्याचा अंशाधिक अपूर्णांक. ठीक आहे, आपल्याला जास्त म्हणजे मोठी पद्धत नाही वापरावी लागणार. त्याच पद्धतीने हे 2.1/3 आहेत, 2.1/3. त्याचं रूपांतर तुम्ही कसं कराल, तर हे 2 × 3 करायचे पहिला, म्हणजे 3 × 2 = 6 आणि त्याच्यामध्ये हा जो 1 आहे तो मिळवायचा. हे 3 छेदातले आहेत असेच, म्हणजेच काय होईल, 3 × 2 = 6 आणि 1, म्हणजेच काय मिळतील आपल्याला, तर 7/3. ठीक आहे, तर आता आपण आपला पहिला प्रश्न सोडवायला घेऊ. तर बघा, 6.1/3चं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर मी कसं सांगितलं, हे 6 × 3 आणि हा वरचा 1. ठीक आहे, अंशामधला, आणि छेद आहे असाच लिहायचा, अधिक ह्याचं परत रूपांतर करायचं आपल्याला, 2 × 3 अधिक अंश छेद आहे असाच. बरोबर, मग बघा, साइन 3 18, 18 अधिक 1/3 आणि
बेंत्रिक 6 अधिक 1/3 म्हणजेच काय मिळेल आपल्याला 19/3 अधिक 7/3. तर 19 आणि 7 किती होतात आपल्याकडे 26/3. आता बघा याचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे बरोबर. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला 26ला 3ने भाग घालवायचा आहे. मग 3 8 24 बरोबर. 3 9 27 मग 8चा भाग बसतो इथे. 3 8 24 वजाबाकी किती मिळते आपल्याला 2. मग आपण उत्तर कसं लिहितो पहिला भागाकार वरती बाकी आणि खाली काय मिळतो आपल्याला भाजक. 8.2/3 हे झालं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. आता बघा दुसरा प्रश्न लिहून घेऊया आपण. 1.1/4 अधिक 3.1/2. तर बघा याचं उत्तर कसं येईल. आता पहिला आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं आहे. 4 गुणिले 1 करणार आपण आणि हा अंशामधला 1 मिळवणार. छेदामध्ये 4 आहेत असे राहतील. अधिक याचं रूपांतर करावं लागेल. म्हणजेच 3 गुणिले 2 अधिक 1/2. तर 4 × 4 अधिक 1 छेदामध्ये 4 आहे असा. 3 2 6 अधिक 1/2. 4 आणि 1 येतात 5/4. 6 आणि 1 7/2. आता आपल्या दोघांचे छेद समान नाही आहेत म्हणून ते पहिला समान करून घ्यावे लागतील. तर ते कसे करावे लागेल बघा. आता जर आपण ह्या भागाला म्हणजे 7/2ला जर 2ने गुणलं तर ह्याचं छेद किती मिळतो आपल्याला 4 मिळणार बरोबर. 2 गुणिले 2 4. म्हणून आपण फक्त काय करणार इथे 5/4 अधिक 7 गुणिले 2 छेदामध्ये सुद्धा 2 गुणिले 2. मग आपल्याला काय मिळतील छेद सारखे मिळतील. 7 2 14 छेदामध्ये 4. म्हणजेच काय मिळेल आपल्याला 5 अधिक 14/4. म्हणजेच उत्तर काय येईल आपलं 19/4 बरोबर. आता आपल्याला याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग जर तुम्ही ते भागाकार केला तर काय मिळेल आपल्याला 4 चोक 16. बाकी किती मिळेल आपल्याला 3. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल पहिला काय येईल भागाकार बाकी छेद भाजक 4.3/4. हे झालं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर पुढे बघा तिसरा प्रश्न. 5.1/5 अधिक 2.1/7 हा सोडवूया आपण. याचं पहिला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करूया. अधिक 2 गुणिले 7 अधिक 1/7 बरोबर. 5 5 25 अधिक 1 छेदामध्ये 5. 7 2 14 अधिक 1 छेदामध्ये 7 बरोबर. 25 अधिक 1 26/5 आणि हे 15/7. आता आपल्याला बेरीज तर करायची आहे पण काय होतं आहे छेद सारखे नाही आहेत. मग आपल्याला छेद सारखे करून घ्यावे लागतील. तर बघा दोन्ही साईडला इथे 7ने गुणावं लागेल आणि ह्या साईडला 5ने गुणावं लागेल. म्हणजेच काय 26 गुणिले 7 छेदामध्ये 5 गुणिले 7 अधिक 15 गुणिले 5 छेदामध्ये 7 गुणिले 5. तर बघा 26 गुणिले 7 येतात 182 छेदामध्ये येते 7 5 35 अधिक 15 5 75 7 5 35. छेद सारखे झाले. आता आपण काय करणार आहे यांची बेरीज करणार आहे. म्हणजे 182 अधिक 75 करणार आहे. मग उत्तर किती मिळतं आपल्याला 257/35. आता यांचा आपण करूया इथे भागाकार. तर बघा जर तुम्ही 257ला 35ने भागलं तर आपल्याला इथे काय मिळतं बघा. तर 3 7 21 ठीक आहे. म्हणजे हा 35 गुणिले जर 7चा भाग लावला आपण तर 257च्या आसपासची संख्या मिळते. म्हणजेच काय 7 5 35 हातच्याला आले 3 7 1 21 आणि 3 किती 24. म्हणजे 35 7 245 हा आपण इथे भाग लावू शकतो. 245 35 7 245 ठीक आहे. 5 4 गेला 1 म्हणजे आपल्याला बाकी किती मिळाली ते 12.
आता ही जी बाराबाकी आहे ती भाजकापेक्षा छोटी आहे. मग आपण उत्तर कसं लिहू शकतो याचं? तर पहिला येणार आपला भागाकार, किती आला आहे 7. छेदामध्ये अंशामध्ये काय येईल आपली बाकी, आणि छेदामध्ये किती येतील तर भाजक. म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला 7.12/35. आता बघा ह्याचं उत्तर आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा काढून बघूया. तर पहिला काय होईल, ह्या पूर्णांकांची बेरीज होईल. म्हणजेच काय 5 + 2 यांची बेरीज होईल, आणि त्यानंतर 1/5 + 1/7 यांची बेरीज होईल. 5 आणि 2 किती मिळतात आपल्याला? 5 आणि 2 7. आणि त्यानंतर ह्या दोन अपूर्णांकांची बेरीज करताना त्यांचा आपल्याला छेद सारखा पाहिजे, बरोबर. मग आपण काय करणार, ह्याला 7 ने गुणणार आणि ह्याला 5 ने गुणणार. 7 × 5, इथे हा 1 राहिला, बरोबर. म्हणजेच काय बघा 7 × 7, 7 × 5 = 35 अधिक 5 × 5, 7 × 5 = 35. बरोबर आपल्याला काय मिळेल, 7 आणि हे 5 यांची बेरीज होईल इथे. म्हणजेच काय 7 अधिक 7 आणि 5 12/35. म्हणजेच आपल्याला उत्तर काय मिळालं 7.12/35. मग तुम्हाला याच्यावरून काय कळालं की दोन्ही पद्धतीने आपण उत्तर काढलं. आपलं उत्तर किती आलं इथे 7.12/35. तर मला इथे काय सांगायचं आहे की आता बघा पहिल्या 2 प्रश्नांमध्ये म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये काय होतं, ह्याचा छेद तर सारखाच होता. इथे आपल्याला काय जास्त अवघड नाही गेलं. दुसऱ्या प्रश्नामध्ये छेद सारखा करताना आपल्याला जास्त स्टेप नाही कराव्या लागल्या, कारण इथे 4 होते, इथे 2 होते. म्हणजे 2 हे काय होते, 2 ने गुणलं की ह्याला 4 लगेच येणार होते, बरोबर. म्हणजे हे पटीमध्ये होते एकमेकांच्या. पण ह्या तिसऱ्या प्रश्नामध्ये काय झालं, जे छेद होते ते काय झाले वेगळे वेगळे होते, बरोबर. आणि एकमेकांच्या पटीमध्ये सुद्धा नव्हते किंवा एकमेकांच्या पाड्यामध्ये सुद्धा ते नव्हते. त्यामुळे इथं काय झाली आपल्याला ही जी दुसरी पद्धत वापरली आपण, पूर्णांकांची पहिला बेरीज आणि मग अपूर्णांकांची, तेव्हा आपल्याला आकडेसुद्धा काय मिळाले इथे सोपे मिळाले. पण ह्या पद्धतीमध्ये काय झालं आपल्याला खूप मोठे मोठे आकडे मिळाले. ठीक आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जेव्हा छेद सारखे असतील किंवा छेद एकमेकांच्या पटीमधले असतील तेव्हा तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता. आणि जर छेद वेगळे वेगळे असतील, बरोबर, आणि एकमेकांच्या पटीमधले नसतील तर तुम्ही काय करा, पहिली पद्धत वापरा. पहिली म्हणजे कुठली की पहिला 2 पूर्णांकांची बेरीज आणि मग अपूर्णांकांची बेरीज. आता बघा चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी इथे की 3.1/5 अधिक 2.1/3. आता बघा जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काय होईल, 2 छेद काय आहेत वेगळे वेगळे आहेत आणि ते एकमेकांच्या पटीमध्ये सुद्धा नाही आहेत. इथे 5 आहे तर इथे 3 आहे. ठीक आहे. मग आपण इथे सुद्धा काय करणार आहे, ही पहिली पद्धत वापरणार आहे, बरोबर. तर आपण इथे आता हा प्रश्न लिहून घेऊया आधी. चौथा प्रश्न आहे 3.1/5 अधिक 2.1/3. बघा याचे छेद खूप वेगळे वेगळे आहेत आणि एकमेकांच्या पटीमध्ये सुद्धा नाही आहेत. मग आपण काय करूया, पहिली पद्धत वापरूया. म्हणजेच काय, पहिला या 2 पूर्णांकांची बेरीज 3 अधिक 2, त्यानंतर ह्या 2 अपूर्णांकांची बेरीज 1/5 अधिक 1/3. म्हणजेच काय मिळेल आपल्याला 3 आणि 2 5 मिळेल. आता या 2 अपूर्णांकांची बेरीज करताना छेद सारखा करावा लागेल. इकडे 3 ने गुणलं आणि इकडे 5 ने गुणलं. ठीक आहे. मग उत्तर किती मिळालं आपल्याला 3 × 3 छेद 15, 5 × 5 छेद 15. म्हणजेच काय बघा 5 अधिक दोघांचे छेद सारखे झाले, 3 अधिक 5 छेद 15. म्हणजेच काय 5 आणि 3 8, 8/15. म्हणजेच आपल्याला उत्तर काय मिळालं 5.8/15. आता बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला वजाबाकी करायला सांगितली आहे 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची. त्याच्यामध्ये हा मी पहिला प्रश्न लिहून घेतला आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 पद्धती होत्या, बरोबर. पहिल्या पद्धतीमध्ये फक्त पूर्णांकांची वजाबाकी आणि नंतर अपूर्णांकांची वजाबाकी.
आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये दोघांचं काय करायचं आहे आपल्याला, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून मग वजाबाकी करायचे. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा ह्यांचे छेद काय आहेत, वेगळे वेगळे आहेत, 3 आणि 4. आणि दोघांचे काय आहेत, एकमेकांच्या पटीमध्ये सुद्धा ते नाही आहेत, बरोबर. मग आपण पद्धत नंबर 1 वापरूया. तर बघा उत्तर काढताना पहिला ह्या दोघांची वजाबाकी करूया. 3 वजा 1 कंसामध्ये लिहून घ्या म्हणजे तुमचं चुकणार नाही. 3 वजा 1 अधिक ह्या दोघांची वजाबाकी 1/3 वजा 1/4. तुम्ही नीट लक्ष द्या, इथे मध्ये कोणतं चिन्ह आहे, अधिक आहे. वजाबाकी करायचे म्हणून तुम्ही ते वजाबाकी लिहाल, पण तसं नाही आहे. आपण ह्या 2 पूर्णांकांची वजाबाकी केली इथे आणि 2 अपूर्णांकांची वजाबाकी इथे केली, ठीक आहे. पण मध्ये काय लिहायचं आहे आपल्याला, बेरजेचं चिन्ह लिहायचं आहे. तर हे सोडवूया आपण. 3 वजा 1 किती आले, 2. अधिक यांची वजाबाकी करताना आपल्याला छेद सारखे करावे लागतील, म्हणून आपण दोघांचे छेद सारखे करून घेऊ. इकडे 4ने गुणलं आणि इकडे 3ने गुणलं आपण. 2 आहेत असेच. 4 एक्के 4, 3 × 12, 3 एक्के 3, 3 × 12. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, 2 अधिक 4 वजा 3/12. म्हणजेच काय बघा, 2 अधिक 4 वजा 3 1/12. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं, 2.1/12. आता बघूया आपण आपला दुसरा प्रश्न. 5.1/2 वजा 3.1/3. ठीक आहे. छेद काय आहेत, वेगळे वेगळे आहेत आणि एकमेकांच्या पटीमध्ये नाही आहेत, म्हणून मी पहिली पद्धत वापरणार आहे. म्हणजेच पहिला 2 पूर्णांकांची वजाबाकी, त्यानंतर 2 अपूर्णांकांची वजाबाकी. 5 वजा 3 2 अधिक, इथे छेद समान करून घेऊया. बघा 3 एक्के 3, 3 2 6, 2 एक्के 2, 3 2 6. छेद समान झाले. आता वजाबाकी करूया इथे. 3 वजा 2/6 म्हणजेच काय मिळेल आपल्याला, 2 अधिक 1/6. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल, 2.1/6. आता तिसरा प्रश्न बघा. 7.1/8 वजा 6.1/10. ठीक आहे. छेद वेगळे वेगळे आहेत, तर आता आपण इथे पहिलीच पद्धत वापरूया. 7 वजा 6 अधिक 1/8 वजा 1/10. 1 अधिक, छेद सारखे करून घेऊ. वरती 10ने गुणलं, खालती सुद्धा 10ने गुणलं, इथे 8ने गुणलं, खालती सुद्धा 8ने गुणलं. 1 अधिक 10/10 8 एक्के 8, 10/80. उत्तर आलं 1 अधिक 10 वजा 8/80. म्हणजेच आपल्याला किती मिळाले, 1 अधिक 2/80. म्हणजेच काय बघा, 1.2/80. तुम्ही अजून याचं रूपांतर करू शकता. बघा 2ने 80 इथे भाग जाऊ शकतो, म्हणजेच 2 एक्के 2 आणि हे खाली किती येतील, 2ने भाग घालवल्यानंतर तर 40. तर बघा हे जे आपण 1/40 केले ते आपण ह्याच स्टेपला करूया. म्हणजेच काय, 1 अधिक हे 2/80 कंसामध्ये लिहिले, तर 2/80चे किती होणार, 1/40. ठीक आहे, कारण ह्या 2ने 80ला भाग जातो. मग याचं उत्तर काय येईल, 1.1/40. चौथा प्रश्न सोडवूया. 7.1/2 आणि 3.1/5. छेद वेगळे आहेत. पहिली पद्धत वापरते. 2 पूर्णांकांची वजाबाकी, त्यानंतर अपूर्णांकांची वजाबाकी. 7 वजा 3 4,
छेद सारखे करून घेऊया. इकडे 2ने गुणूया. ठीक आहे. 4 अधिक 5 एके 5 छेद 10, 5 दोन्ही 10. म्हणजेच काय मिळेल आपल्याला 4 अधिक 5 वजा 2 किती येतात 3 छेद 10. म्हणजेच आपल्याला उत्तर किती मिळालं 4.3 छेद 10. पुढे बघा तिसरा प्रश्न. शाब्दिक उदाहरणं दिलेत आपल्याला. ठीक आहे. त्यातला पहिला प्रश्न वाचूया आपण. सुयशने 2.1/2 किलोग्रॅम आणि आशिषने 3.1/2 किलोग्रॅम साखर आणली. तर दोघांनी मिळून किती साखर आणली? साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत किती? आधी आपल्याला काय करावं लागेल? दोघांची बेरीज करावी लागेल. मग पहिला प्रश्न इथे लिहून घेऊ. सुयशने किती आणली आहे 2.1/2 अधिक आशिषने आणली आहे 3.1/2. यांची आधी आपण करून घेऊ बेरीज. आता बघा इथे छेद सारखा आहे म्हणून मी दुसरी पद्धत वापरते. तर यांचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करूया. 2 गुणिले 2 अधिक 1 छेद 2 अधिक 3 गुणिले 2 अधिक 1 छेद 2. तुम्ही पाहिजे तर पहिलीसुद्धा पद्धत इथे वापरू शकता. तर 2 दोन्ही 4 अधिक 1 छेद 2, 3 दोन्ही 6 अधिक 1 छेद 2. म्हणजेच आपल्याला किती मिळाले इथे 5/2 अधिक 7/2. म्हणजेच किती? आता ह्यांचे छेद सारखे आहेत मग आपण बेरीज करू शकतो. 7 आणि 5 12/2. म्हणजेच 12/2 म्हणजेच किती येणार? बेसख्ख 12 बरोबर 6 उत्तर येईल. म्हणजे एकूण साखर किती आहे तर 6 किलोग्रॅम बरोबर. दोघांनी मिळून आपल्या इथे पहिला उत्तर लिहावं लागेल. सहा किलोग्रॅम साखर आणली. ठीक आहे. पुढे काय विचारले आपल्याला? साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत किती? म्हणजेच काय 1 किलो साखरेचा भाव किती आहे 32 रुपये. मग अशा 6 किलो साखरेचा भाव किती? तर आपण इथे करणार आता गुणाकार. बघा 32 गुणिले 6 करणार आहे आपण. ठीक आहे. उत्तर किती येईल? 6 दोन्ही 12 हातच्याला आला 1 6 18 आणि 1 19 192 रुपये. ही काय झाली 6 किलो साखरेची किंमत. मग आपण इथे लिहून घेऊ की साखरेची एकूण किंमत ₹192 रुपये आहे. हा झाला आपला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न वाचूया. बघा आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केली. 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली. उरलेल्या भागात वांग्याची लागवड केली. तर किती भागात वांग्याची लागवड केली? प्रश्नामध्ये आपल्याला काय काय सांगितले ते पहिल्यांदा लिहून घेऊया. बटाट्याची लागवड किती केली आहे 2/5 बरोबर 2/5. त्यानंतर पालेभाज्यांची लागवड किती भागात केली आहे 1/3. ठीक आहे. मग 2/5 आणि 1/3 यांची आपण पहिला काय करूया बेरीज करूया. म्हणजे आपल्याला एकूण बटाटे आणि पालेभाज्या यांची केलेली एकूण लागवड कळेल. मग यांची जर आपण बेरीज केली तर बघा छेद सारखे नाही आहेत. मग आपण पहिला छेद सारखे करून घेऊया. इथे इकडे गुणला आपण 3ने आणि ह्या साईडला आपल्याला 5ने गुणावं लागेल. ठीक आहे. तर आपल्याला किती उत्तर मिळेल इथे 6/15 अधिक 5/15. म्हणजेच किती मिळतील आपल्याला 11/15. ही काय झाली बटाटे आणि पालेभाज्यांची एकूण लागवड झाली. ठीक आहे. बटाटे व
व पालेभाज्यांची एकूण लागवड किती आली आपली? 11/15. आता बघा 11/15 म्हणजेच काय की 15 या एकूण भागापैकी 11 भागात काय केली आहे? बटाटे आणि पालेभाज्यांची लागवड केली. म्हणजे 15च्या 11 भागांपैकी. मग जे राहिलेले भाग असणार आहेत म्हणजे हे 15 भाग, 15च्या 15 भागांपैकी जर आपण हे 11/15 वजा केले तर आपल्याला काय मिळणार आहे? वांग्याची लागवड किती भागात केली आहे त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळणार आहे. मग आपण खाली काय लिहूया की वांग्याची लागवड केलेला भाग बरोबर काय येणार? 15/15 म्हणजे हा एकूण भाग, एकूण तिचा कोणता? परसभाग. त्याच्यातून आपण हे बटाटे आणि पालेभाज्यांची लागवड वजा केली. काय मिळेल आपल्याला? छेद सारखे असल्यामुळे अंशांची आपण वजाबाकी करणार. 15 वजा 11/15 म्हणजेच किती उत्तर आलं? 4/15. हा काय झाला? वांग्याचा भाग. मग आपण आता इथे उत्तर काय लिहूया की 4/15 भागात वांग्याची लागवड केली. हा झाला आपला दुसरा प्रश्न. आपला तिसरा प्रश्न वाचू. संदीपने एका रिकाम्या हौदात 4/7 भाग इतके पाणी भरले. त्यानंतर त्या हौदात रमाकांतने 1/4 भाग इतके पाणी भरले. उमेशने त्याच हौदाचा 3/14 भाग पाणी बागेतील झाडांना दिले. हौदाची पूर्ण क्षमता 560 लिटर असेल तर हौदात किती लिटर पाणी शिल्लक असेल? तर बघा आता आपण उत्तर काढूया तिसऱ्या प्रश्नातला. हा आहे आपला तिसरा प्रश्न. तर बघा आपल्याला काय सांगितले? पहिला संदीपने किती भरले? 4/7 एवढं काय भरले? हौदामध्ये पाणी भरले जेव्हा हौद पूर्ण रिकामा होता. त्यानंतर रमाकांतने किती भरलं? तर 1/4 एवढं पाणी भरलं. ठीक आहे. मग हे किती भरलं एकूण त्याची आपण पहिला बेरीज करून घेऊया. तर छेद सारखा करावा लागेल. मग इथे 4ने गुणूया एका साईडला आणि ह्या साईडला आपल्याला 7ने गुणावं लागेल. ठीक आहे. यांची किती येतील? 4 चोक 16/28 अधिक 7/28 म्हणजेच किती मिळतील आपल्याला? 16 अधिक 7 करायचे आहेत आपल्याला. म्हणजेच किती होणार इथे? 23 बरोबर. 23/28 हे काय झाले? दोघांनी मिळून भरलेलं पाणी. आता ह्या पाण्यामधून कोणी उमेशने काय केलं आहे? 3/14 एवढं पाणी काय केले? बागेला दिले म्हणजे वापरले. त्या हौदातून काढून घेतले. म्हणून हौदातील शिल्लक पाणी किती आहे? हौदातील शिल्लक पाणी किती आहे? तर 23/28 मधून त्याने काढले किती? 3/14 एवढं पाणी त्याने काढून घेतले. परत एकदा छेद सारखा करावा लागेल. तर बघा 14च्या पाड्यामध्ये 28 आहेत. 14 दोन्ही 28 म्हणजे आपण ह्या भागाला 2ने गुणू शकतो. म्हणजेच काय? 23/28 वजा 3 गुणिले 2 आणि 14 गुणिले 2 म्हणजेच काय मिळेल आपल्याला? 23 वजा हे 3 दोन्ही 6 छेदामध्ये 28 कारण छेद सारखा होणार. 23 वजा 6 17 17/28 हे काय मिळालं आपल्याला? हौदात शिल्लक राहिलेलं पाणी. पण आपल्याला हे कशामध्ये काढायचं आहे? लिटरमध्ये काढायचं आहे. ठीक आहे. तर ही झाली आपली पहिली स्टेप. तर आपल्याला काय पुढे काय सांगितले बघा. हौदाची क्षमता किती आहे आपल्याकडे? 560 आहे बरोबर. 560 लिटर आहे. मग त्यातलं हे शिल्लक किती राहिलं आहे? तर 17/28. मग आता आपल्याला लिटरमध्ये काढायसाठी काय करावं लागेल? तर हौदातील
शिल्लक पाणी बरोबर काय येणार, एकूण क्षमता 560 आहे बरोबर. त्याला आपल्याला शिल्लक पाण्याने काय करावे लागेल, गुणावं लागेल. ठीक आहे, 17/28. मग यांचा आपण करूया गुणाकार. तर बघा 28ने काय होतं, 560ला भाग जातो इथे, म्हणजेच काय 28 एक्के 28 आणि 28 दोन्ही 56, 28 शून्य 0, म्हणजेच काय मिळाले आपल्याला 20 × 17. ठीक आहे, म्हणजेच काय गुणाकार किती येईल इथे, 340. 340 लिटर पाणी काय आहे, हौदात शिल्लक आहे. मग आता इथे तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहू शकता की हौदात 340 लिटर पाणी शिल्लक आहे. कळलं सगळ्यांना. पहिला आपण काय केलं की दोघांनी मिळून पाणी किती भरलं ते काढलं, 23/28. त्यामधून 3/14 वापरलं गेलं आहे पाणी. मग आपल्याला उत्तर किती मिळालं, 17/28. आता 560 तर आपल्याला क्षमता दिली एकूण हौदाची. मग 560ला आपण काय केलं, 17/28 गुणलं. मग आपल्याला काय मिळाले, 340 लिटर. ठीक आहे. आता आपण बघणार आहे संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे. ठीक आहे. आता बघा इथे 4/10 आणि 3.7/10 हे अपूर्णांक आपल्याला संख्यापट्टीवर दाखवायचे होते. मग बघा ही काय आहे, आपली मोजपट्टी आहे. ठीक आहे. मग या मोजपट्टीमध्ये काय केले, हा 0 ते 1 म्हणजे 1 सेंटीमीटरचे 10 भाग असतात बरोबर. म्हणजे एका एककाचे त्यांनी किती भाग केलेत, 10 भाग केलेत. म्हणजे त्यातला एक भाग किती दाखवणार आपण, 1/10. मग 4/10 म्हणजे कुठं येईल, तर जेव्हा 4 भाग पूर्ण होतील. ठीक आहे, 1 2 3 4 4 भाग पूर्ण झाल्यावर किती म्हणणार आपण, 4/10. त्याच पद्धतीने 3.7/10 कुठे दाखवणार आहे आपण, तर 3 भाग, हे पूर्ण 3 भाग, हा 1 2 3 हा पूर्ण 3 आहे, कारण हा किती आहे, 3 पूर्णांक आहे. 3.7/10. 3 पूर्णांक झाले. आता 7/10 दाखवायचे आहेत, म्हणजे परत पुढचे 7 भाग, म्हणजे 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, इथे म्हणजे हा किती झाला, 3.7/10 बरोबर. आता आपल्याला पुढे काय केले बघा, की खालील पट्टीवर आता हे काय दाखवलेत, 2/3 4/3 आणि 7/3 हे अपूर्णांक दाखवायचे आहेत. आता जेव्हा छेदामध्ये किती आहे, 3 आहे, म्हणजेच काय एका एककाचे किती भाग केलेत, 3 समान भाग केलेत. बघा 0 पासून 1 पर्यंत किती भाग केलेत आपले, 1 2 3. परत 1 पासून 2 पर्यंत 1 2 3. एका एककाचे 3 समान भाग केलेत. आणि ते आता आपल्याला दाखवायचे आहेत काय काय, तर 2/3 दाखवायचे आहेत. म्हणजे हा झाला पहिला भाग, हा किती असेल, हा वाला 1/3. त्यानंतरचा 2/3. त्यानंतर हा किती असेल, 3/3, म्हणजेच किती येणार, 1. पुढचा 4/3. परत असेल इथे 5/3. हा 2 म्हणजेच काय, 6/3. 7/3 8/3. ठीक आहे. एका एककाचे किती समान भाग केलेत हे आपल्याला त्याच्या छेदावरून कळतं. तर पुढे बघूया आपण सराव संच 11. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न काय विचारला आहे, की खालील रेषांवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते रिकाम्या चौकटीमध्ये लिहा. ए आणि बी कोणते अपूर्णांक दाखवतात. तर पहिला बघा ही संख्या रेषा दिली आपल्याला बरोबर. जर तुम्ही बघितलं तर हा किती आहे, 0 आणि हा किती आहे इथे 1. 0 ते 1 पासून किती भाग केलेत, तर 1 2 3 4 5 आणि 6. 6 समान भाग केलेत एका एककाचे, म्हणून इथे छेदामध्ये किती आहेत, 6 आहेत बरोबर. आता आपल्याला काय सांगायचं आहे, की ए हा काय दर्शवतो बरोबर. मग इथे बघा हा झाला 1/6, हा किती येणार, 2/6, 3/6, 4/6. मग ए किती येणार, 5/6. म्हणून ह्या चौकटीमध्ये तुम्ही किती लिहिणार आहे, तर 5/6. मी थोडेसे मोठी करून घेते इथे. तर याचं उत्तर काय येईल,
5/6. ठीक आहे. आता पुढे बघा बी सांगायचं आहे आपल्याला. तर ए तर झाला 5/6, त्याचा पुढचा 6/6 हा किती येणार आहे 7/6, 8/6, 9/6 म्हणजेच ह्याच्या पुढचा येईल 10/6. ठीक आहे. तर दुसरी बघा संख्या रेषा. ह्याच्यामध्ये 0 पासून 1 पर्यंत किती भाग केलेत तर 5, कारण छेदामध्ये किती आहे इथे 5 आहे. ठीक आहे. मग आता आपण मोजूया ए पर्यंत. तर हा किती असेल 0/5. मग हा किती झाला 1/5, 2/5, हा किती येणार 3/5. पुढचा झाला 4/5, 5/5, 6/5 आणि बी किती येणार 7/5. त्याच पद्धतीने तिसरा प्रश्न सोडवूया. बघा 0 पासून 1 पर्यंत त्याने आता दिलेले नाही आहे ते अपूर्णांक की किती भाग केलेत. आपण मोजूया 0 पासून 1 पर्यंत. हा झाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. म्हणजे एका एककाचे 7 भाग त्यांनी केलेले आहेत. मग इथे पहिला काय येईल हा 0/7 येईल, हा येईल 1/7, त्याच पद्धतीने हा येईल 2/7 आणि बी किती मिळणार आहे आपल्याला 3/7. हा 4/7, 5/7, 6/7 आणि 7/7. पुढे येईल 8/7, 9/7 आणि हा किती येईल ए म्हणजेच 10/7. ठीक आहे. तर आता पुढे बघा दुसरा प्रश्न काय विचारला आहे की संख्यारेषेवर पुढील अपूर्णांक दाखवा. तर त्याच्यामध्ये काय आहे पहिला प्रश्न 3/5, 6/5 आणि 2.3/5. जर तुम्ही छेदामध्ये बघितलं तर संख्या किती आहे 5 आहे. म्हणजे एका एककाचे किती भाग केलेत 5 केलेत. मग बघा आपण काय करणार आहे एक संख्यारेषा इथे काढून घेणार आहे. मी इथे काढलेली आहे बरोबर ही संख्यारेषा. आता आपल्याला काय करायचं आहे एका एककाचे म्हणजेच काय 0 पासून ते 1 पर्यंत एवढ्याचे आपल्याला 5 समान भाग करायचे आहेत. बरोबर. तुम्ही वहीवर एक संख्यारेषा किंवा एक मोठीच्या मोठी रेषा काढा आणि त्याच्यावर 0 ते 1 एवढ्यापासून आपल्याला 5 भाग तयार करायचे आहेत. ठीक आहे. तर मी इथे केलेले आहेत 5 भाग. तर आता आपल्याला पहिली संख्या कोणती दाखवायची 3/5. मग बघा ही काय येणार आपली 0/5. नंतरची काय येणार आपली 1/5. त्याच पद्धतीने इथं किती येतील 2/5. ही येईल 3/5. ही झाली 4/5. तर बघा 3/5 दाखवायची होती. मग इथं आपली येते किती 3/5. ठीक आहे. मी हे आधीचं काय करते खोडून टाकते. आता किती दाखवायचे आपल्याला 6/5. बरोबर. मग ही 3/5 झाली, ही 4/5, 5/5. मग ही किती येणार 6/5. बरोबर. पुढे बघा 2.3/5 म्हणजे 2 पूर्णांक पूर्ण करायचे आहेत आपल्याला. म्हणजे हे झाले 2. बरोबर. हे झाले 2 पूर्णांक आणि पुढे किती 3/5. 2 पूर्णांक सोडून परत पुढे आणि 3/5. म्हणजे हा 1, 2 आणि 3. म्हणजे हा जो भाग आहे तो काय आहे 2.3/5. तर ही झाली आपली पहिली संख्यारेषा. तर आता दुसऱ्या प्रश्नामधला हा दुसरा प्रश्न बघा. इथे संख्या किती आहेत तर 3/4, 5/4 आणि 2.1/4. म्हणजे छेदामध्ये 4 आहेत. एका एककाचे 4 समान भाग म्हणजे 0 पासून ते 1 पर्यंत 4 भाग. असेच 1 पासून 2 पर्यंत 4 समान भाग. ठीक आहे. पहिली संख्या किती दाखवायची आपल्याला 3/4. तर बघा ही किती येणार 0/4. ही किती येणार 1/4. ही 2/4. तर बघा ही काय येणार पहिलीवाली 0/4. ही येईल 1/4. ही 2/4 आणि ही किती मिळणार आहे आपल्याला तर 3/4. त्याच पद्धतीने ही किती होईल 4/4 आणि ही किती मिळणार तर 5/4. ह्या झाल्या आपल्या पहिल्या
2 संख्या. आता आपल्याला दाखवायचं आहे 2.1/4 बरोबर. 2 पूर्णांक आहेत म्हणजे हे वाले 2 पूर्ण झाले. त्यानंतर अजून एकदा 1/4 म्हणजे 2 पूर्ण करून परत एकदा 1/4 म्हणजे हा किती येईल? हे 2 पूर्णांक हा वाला आला 1/4 म्हणजे आपण इथे हे असं लिहिणार आहे 2.1/4. तर आता आपण बघणार आहे अपूर्णांकांचा गुणाकार. तर याच्यामध्ये जास्त काही अवघड नाही आहे. फक्त बघा 2 अपूर्णांकांचा गुणाकार करताना आपण काय करतो, तर अंशांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं 3/5 गुणिले 1/2 म्हणजेच काय, ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा. हे मिळालं आपल्याला उत्तर. ठीक आहे. तर आपल्याला एक उदाहरण दिले बघा. सुलोचनाबाईंनी 42 एकर शेती आहे. त्यांनी त्या शेताच्या 2/7 भागात गहू लावला. तर त्यांनी किती एकर जागेत गहू लावला? तर आपण मगाशी ज्या पद्धतीने पाण्याचं जे हौदाचं उदाहरण बघितलं, 560 लिटर क्षमता होती, त्यापैकी 17/28 भरलेला होता बरोबर. त्यावरून आपल्याला त्याचं उत्तर मिळालं होतं. त्याच पद्धतीने इथे बघा 42 एकर शेतीचा 2/7 भाग आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच काय, 42 एकर शेतीमधला 2/7 म्हणजे किती भाग? तर म्हणून काय करणार, 42 छेदात काय नाही म्हणजेच 1 असतो, त्याला आपण 2/7 काय करणार आहे, गुणणार आहे. म्हणजेच आपल्याला त्याचा तेवढा भाग मिळेल. मग 42 गुणिले 2 केले आणि 1 गुणिले 7 केले. आपण जर हे सोडवलं तर उत्तर किती मिळतं? 12. म्हणजेच काय, सुलोचनाबाईंनी 12 एकर जागेत काय लावला आहे, गहू लावला आहे. तर पुढे बघूया आपण आपला सराव संच 12. तर बघा सराव संच 12 मधला पहिला प्रश्न काय दिला आहे की गुणाकार करा. ठीक आहे. पहिल्यातला पहिला आपण इथे लिहून घेऊया. 7/5 गुणिले 1/4. ठीक आहे. काय सोपं असतं, अंशांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी. उत्तर किती येणार आपलं? 7 एके 7, 5 चोक 20. त्याच पद्धतीने इथे दुसरा पण सोडवूया आपण. तर बघा दुसरा प्रश्न काय दिला आहे आपल्याला, 6/7 गुणिले 2/5. उत्तर किती येणार ह्याचं? तर 6 गुणिले 2 आणि 7 गुणिले 5 म्हणजेच काय, 6 2 12, 7 5 35. ठीक आहे. तर हा झाला पहिला आणि दुसरा प्रश्न. तर बघा पहिल्यातला तिसरा प्रश्न, 5/9 गुणिले 4/9. ठीक आहे. 5 गुणिले 4 आणि 9 गुणिले 9. 5 चोक 20, 9 9 81. पुढे बघा चौथा, 4/11 गुणिले 2/7. 4 गुणिले 2, 11 गुणिले 7. 4 2 8, 11 7 77. पुढचे प्रश्न बघूया. तर बघा पाचवा प्रश्न, 1/5 गुणिले 7/2. 1 गुणिले 7, 5 गुणिले 2. 7 एके 7, 5 2 10. सहावा प्रश्न, 9/7, 7/8. 9 गुणिले 7 आणि 7 गुणिले 8. 9 7 63 आणि 8 7 56. तर पुढे बघा 63/56 आले. हे दोन्ही पण अंक काय आहेत, आकडे 7च्या पाड्यात आहेत. मग 7ने इथे भाग जातो, वरती किती जाणार, 7 9 63 आणि 7 8 56 म्हणजेच किती आलं, 9/8. पुढे बघा आता सातवा, 5/6 गुणिले 6/5. आता तुम्ही काय करू शकता, इथेच हे 6ला 6 कट होतील किंवा पुढे तुम्ही गुणाकार करूसुद्धा नंतर कट केले तरी चालतील. तर बघा 5 गुणिले 6 आणि 6 गुणिले 5. तर बघा ह्याची 5 6 30, खाली पण 5 6 30 म्हणजेच काय, 30 भागिले 30 किती येणार उत्तर 1 बरोबर. तर आठवा प्रश्न बघूया. 6/17
गुणिले 3/2 म्हणजे 6 गुणिले 3 17 गुणिले 2. साइन त्रिक 18 17 दोन्ही 34. बघा हे दोन्ही पण कोणाच्या पाड्यात आहेत? तर बघा पाड्यात नाही आहेत पण 2ने भाग जाऊ शकतो इथे. 92 18. ठीक आहे, 92 18 आणि इथे खाली काय भाग देईल? 17चा भाग देईल. 17 दोन्ही 34 म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 9/17. पुढचा बघा दुसरा प्रश्न वाचूया आपण. अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेताच्या 2/7 भागात केळीची लागवड केली, तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती? तर एकूण किती आहे? 21 एकर शेती आहे, बरोबर. एकूण शेती आहे 21 एकर. त्यातील त्यांनी 2/7 एवढ्या भागात काय केली? केळीची लागवड केली. एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती? तर आपण पहिला हे काय करूया, एकूण केळी लागवडीचे क्षेत्र बरोबर. एकूण शेती किती आहे? 21, त्यातला 2/7 भाग, बरोबर. मग आता गुणाकार करू. 21च्या छेदामध्ये कोणच नाही आहे म्हणजे 1 असणार. तर बघा इथे भाग जातो, बरोबर. 7 1 7, 7 त्रिक 21 म्हणजे वरती किती राहिले? फक्त 3 गुणिले 2. छेदामध्ये फक्त 1 राहिला म्हणजेच काय? 3 दोन्ही 6. 1 नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे 6 एकर भागात काय केली आहे? केळी लावलेत. मग आपण खाली उत्तर लिहूया. सहा एकर क्षेत्र केळी लागवडीचे आहे. तर बघा तुम्ही इथे असं पण करू शकता. आता इथे मी किती लिहिलं आहे? 21/1 गुणिले 2/7. पहिला गुणाकार करू शकता ह्यांचा. 21 दोन्ही किती येणार? 42/7. मग 7 1 7, 7 सख्खम 42. ठीक आहे ना. मी तसंच लिहून घेते जे तुम्हाला हे सोडवताना सोपं जाईल. तर बघा 21 गुणिले 2 आणि 7 गुणिले 1 असणार. 21 दोन्ही 42/7 म्हणजेच काय? 7 सख्खम 42. ठीक आहे. 6 एकर क्षेत्रात काय केले? केळी लागवड केली. आता आपण आपला तिसरा प्रश्न वाचूया. लष्करातील एकूण सैनिकांपैकी 4/9 भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करत आहेत. या सैनिकांच्या संख्येच्या 3ऱ्या भागाएवढे सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहेत. जर उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या 5,40,000 असेल तर ईशान्येकडील सैनिकांची संख्या किती असेल? तर बघा आपल्याला माहिती काय काय दिली आहे की उत्तर सीमेवर कार्यरत असणारे सैनिक किती दिलेत आपल्याला? 5,40,000. ठीक आहे. मग आपण ते पहिल्यांदा लिहून घेऊया की उत्तर सीमेवर असणारे सैनिक, ठीक आहे, हे किती दिलेत आपल्याला? 5,40,000. ठीक आहे. आणि आपल्याला काय सांगितलं आहे की ईशान्येकडील सैनिकांची संख्या किती असेल? तर बघा आपल्याला इथं पण दिलं होतं वरती की उत्तर सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या संख्येच्या 3ऱ्या भागाएवढे सैनिक कुठे आहेत? ईशान्य भागात आहेत. म्हणजे जेवढे उत्तरेकडे आहेत त्याच्या 3ऱ्या भागाएवढे. म्हणजे 5,40,000च्या 3ऱ्या भागाएवढे सैनिक कुठे असणार आहेत? तर ईशान्येकडे असणार आहेत. ठीक आहे. मग आपण इथे परत खाली एकदा लिहून घेऊया की ईशान्य भागात असणारे सैनिक बरोबर किती असणार आहे? तर 5,40,000चा 3रा भाग. 3रा भाग म्हणजेच काय असतो? तर 1/3 असतो. ठीक आहे. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो इथे की 5,40,000
छेद 3, कारण ह्याचा छेद एकच आहे. मग अंशांची बेरीज आणि छेदांची बेरीज नाही, गुणाकार. अंशांचा गुणाकार आणि खाली छेदांचा गुणाकार. मग आता 3ने ह्याला भाग जातो, बरोबर. 3ने 3 त्रिक 18 त्रिक 54, बरोबर. 3 एक्के 3, इथे परत राहील 2, मग 3 8 24 आणि हे 0 आहे तसेच येतील. ठीक आहे. उत्तर किती आलं आपलं? 1,80,000. म्हणजेच काय, ईशान्येकडील सैनिकांची संख्या 1,80,000 असेल. बघा आता जर तुम्ही परत एकदा वाचलं तर पुढं काय दिलं आहे आपल्याला, म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये की एकूण सैनिकांपैकी 4/9 भाग सैनिक उत्तर सीमेवर आहेत. पण आपल्याला ह्याची काहीच गरजच लागली नाही, बरोबर. हे 4/9 जे दिलेत त्याची गरज लागली नाही. आपण काय करतो कधी कधी, अरे हो हे दिलं आहे मग ह्याचा काहीतरी उपयोग करायला पाहिजे. पण तसं कधी काय वेळेस तसं होत नाही. जेवढं दुसरा आपल्याला माहिती दिली असेल त्याच्यावरून सुद्धा कधी कधी उत्तर निघून जातं. आता आपण बघणार आहे गुणाकार व्यस्त. ठीक आहे. गुणाकार व्यस्त म्हणजे काय बघा, जर तुम्ही हे पहिलं उदाहरण बघितलं तर इथे किती आहे, 5/6, बरोबर. आणि त्यालाच परत कशाने गुणलं आहे, 6/5. म्हणजेच काय, त्याचा तो गुणाकार व्यस्त आहे. म्हणजे इथे छेदमध्ये जी संख्या होती ती अंशामध्ये गेली आणि अंशातली संख्या कुठे गेली, छेदामध्ये गेली, बरोबर. 5/6 गुणिले 6/5. मग ह्यांचा जर आपण गुणाकार केला तर किती येणार आहे, तर वरचा गुणाकारसुद्धा 30 आला, खालचा गुणाकारसुद्धा 30 आला. मग 30/30 किती येणार आहे, 1च येणार आहे. ठीक आहे. पुढे पण बघा, आता इथे फक्त 4 लिहिलं आहे, 4 गुणिले 1/4. आता ह्या 4ला कोणताही छेद नाही आहे, म्हणजे छेदात किती असणार आहे, 1 असणार आहे, बरोबर. मग हे 2सुद्धा काय झाले, गुणाकार व्यस्त. 4/1 गुणिले 1/4. म्हणजेच काय, ह्याचा गुणाकार ह्याचा गुणाकार किती आला, 4 आणि 4. मग 4/4 किती आला, परत 1च आला. ठीक आहे. म्हणजेच हे काय, हे एकमेकांचे काय आहेत, तर गुणाकार व्यस्त. बघा इथे पुढे दिले त्यांनी 5/6 या पूर्णांकाचा गुणाकार व्यस्त कोण आहे, 6/5 आहे. त्याच पद्धतीने 4 या संख्येचा म्हणजेच 4/1 याचा गुणाकार व्यस्त कोण आहे, तर 1/4 आहे. आता पुढे बघा, जेव्हा 2 संख्यांचा गुणाकार 1 असतो तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त असतात. ठीक आहे. आता बघा तुम्ही जर इथे बघितलं, यांचा गुणाकार किती आला, इथे 1 आला. म्हणजेच काय, ह्या ज्या 2 संख्या आहेत त्या काय आहेत, एकमेकींच्या गुणाकार व्यस्त आहेत. आता आपण बघणार आहे अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा. तर आता इथे पहिले उदाहरण बघा तुम्ही, 12/4, बरोबर. मग छेदात काय नसतं, म्हणजेच किती असतो, 1 असतो. ठीक आहे. मग इथे 12/1 किंवा 12/1 लिहिलं आणि हा जो इथे भागाकार ही दिली, भागाकार प्रक्रिया दिली इथे, ह्याचा इथे काय केला, ह्यांनी गुणाकार केला आणि काय केलं, हे 4चे काय केले, 4/1 ऐवजी 1/4 केलं. हे बघा, पहिला आपल्याकडे किती होते, तर 12/4 होते. म्हणजेच काय, 12/1 भागिले 4/1 अशी आपल्याकडे संख्या होती. पण आपण त्याचा काय केला, गुणाकार व्यस्त घेतला, 12/1 आणि ह्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा दुसऱ्या अपूर्णांकाचा. आणि इथे जे मध्ये भागाकार होतं त्याला आपण इथे गुणाकार केला आणि ह्याचा गुणाकार व्यस्त घेतला. 4/1चा गुणाकार व्यस्त किती असतो, 1/4. ठीक आहे. मग हे आपण इथे उत्तर काढलं, 12×1 = 12 आणि 4×1 = 4. मग उत्तर काढणं आपल्याला काय झालं, इथे सोपं झालं गुणाकार व्यस्त घेतल्यामुळे. त्याच पद्धतीने बघा, आता पुढच्या उदाहरणामध्ये काय दिलं त्यांनी, 5/7 भागिले 2/3. ह्याच्यामध्ये सुद्धा काय केलं, 5/7 आहे असेच घेतले. त्यानंतर ह्या भागाकाराचं काय केलं, इथे गुणाकार केला आणि 2/3चा इथे गुणाकार व्यस्त घेतला. किती, 3/2. ठीक आहे. मग आता ह्यांचा गुणाकार केला नेहमीच्या पद्धतीने, 5×3 = 15, 7×2 = 14. म्हणजेच किती आला आपल्याकडे, 15/14 आला. हा झाला
अंशाधिक अपूर्णांकामध्ये. आता तेच आपल्याला जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहायचं असतं तर आपण हे काय केलं असतं, परत ह्या 15ला 14ने भाग घालवला असता. मग 14 एके 14 वजा बाकी राहिली 1. मग ह्याचं रूपांतर ह्या पद्धतीमध्ये झालं असतं. ठीक आहे. हा झाला भागाकार, बरोबर. ही झाली बाकी आणि हा काय झाला आपला भाजक 1.1/14. ठीक आहे. आता इथे तुम्ही हे वाक्य लक्षात ठेवा की एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजेच त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. बघा आता आपण बघूया आपला सराव संच 13. याच्यामध्ये पहिला प्रश्न काय विचारला आहे बघा, खालील संख्यांचे गुणाकार व्यस्त लिहा. गुणाकार व्यस्त त्याच्यामध्ये त्यातला पहिला बघूया. पहिल्यातला पहिला प्रश्न किती दिले आपल्याला 7. मग याचा गुणाकार व्यस्त काय येतो तर 1/7. का? कारण ह्या 7चा छेद काहीच नाही आहे, म्हणजे किती असणार आहे तर 7/1 असणार आहे. मग याचा गुणाकार व्यस्त किती येईल तर 1/7. ठीक आहे. याच पद्धतीने आपण आता दुसरा बघूया. संख्या किती दिली आहे आपल्याला अपूर्णांक 11/3. मग याचा गुणाकार व्यस्त किती येईल 3/11. फक्त आपल्याला संख्या काय करायच्या आहेत, उलट्या लिहायच्या आहेत. त्यानंतर तिसरा बघा किती दिला आहे. तिसरी संख्या दिली आहे आपल्याला 5/13. म्हणजेच ह्याचा काय येईल गुणाकार व्यस्त 13/5. बरोबर. मग आता चौथा सोडवूया आपण. संख्या किती दिली आहे 2. तर 2 म्हणजेच काय असणार आहे 2/1. म्हणजेच ह्याचा गुणाकार व्यस्त किती येणार आहे 1/2. पाचवा बघूया. प्रश्नात संख्या किती दिली आहे 6/7. याचा गुणाकार व्यस्त किती येणार 7/6. सोपं आहे. आता दुसरा प्रश्न बघा काय दिला आहे आपल्याला की खालील अपूर्णांकांचा भागाकार करा. ठीक आहे. त्यातला मी हा पहिला प्रश्न लिहून घेतला आहे. तर बघा 2/3 भागिले 1/4. जेव्हा भागाकार करायचा असतो तेव्हा काय करायचा, पहिला अपूर्णांक आहे असा लिहून घ्यायचा आणि भागाकाराला इथे गुणाकार करायचा आणि ही जी दुसरा अपूर्णांक असतो त्याचा आपण गुणाकार व्यस्त लिहिणार आहे. 1/4चा गुणाकार व्यस्त किती येणार 4/1. मग यांचा फक्त आपल्याला आता गुणाकार करायचा आहे. 2 8 आणि 3 एके 3. ठीक आहे. 8/3 हे याला आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता त्याच पद्धतीने आपण हा दुसरासुद्धा भागाकार करूया इथे. तर बघा प्रश्न काय दिला आहे आपल्याला 5/9 भागिले 3/2. ठीक आहे. काय करायचं, पहिला जो अपूर्णांक आहे तो आहे असा लिहून घ्यायचा, मध्ये गुणाकार करायचा आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त लिहायचा. 3/2चा गुणाकार व्यस्त 2/3. मग गुणाकार करायचा 5 दोन्ही 10 9 त्रिक 27. ठीक आहे. बघा तिसरा प्रश्न सोडवूया आपण. 3/7 भागिले 5/11. ठीक आहे. पहिली संख्या आहे अशी, मध्ये दिला गुणाकार, दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त 5/11 म्हणजेच 11/5. मग अंशांचा गुणाकार 11 त्रिक 33. छेदांचा गुणाकार 7×5 35. ठीक आहे. आता शेवटचा चौथा प्रश्न सोडवूया. 11/12 भागिले 4/7. ठीक आहे. बघा आता कसं येईल याचं. पहिली संख्या आहे अशी गुणिले दुसऱ्याचा गुणाकार व्यस्त 11×7 77. 12×4 48. ठीक आहे. हा झाला आपला दुसरा प्रश्न. बघा आता तिसरा प्रश्न वाचूया आपण. स्टारवाला प्रश्न आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये 420 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी सेवाग्राम या गावाचा 42/75 भाग स्वच्छ केला. तर प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा किती भाग स्वच्छ केला. ठीक आहे. एकूण विद्यार्थी किती होते 420. ठीक आहे. आणि त्या गावाचा किती भाग स्वच्छ केला आहे त्यांनी 42/75 भाग स्वच्छ केला आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याने त्यातला किती भाग स्वच्छ केला. बघा 420 विद्यार्थ्यांनी मिळून किती स्वच्छ केला आहे 42/75. मग एकाने किती केला, मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार
तर एकूण किती भाग स्वच्छ केला आहे? 42/75. याला जर आपण 420नं भागलं तर आपल्याला काय मिळेल? एका विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला भाग. एवढी काय आहे आपल्याला दिलेली माहिती आहे. काय काय दिले बघा, की एकूण विद्यार्थी दिलेत किती? 420. त्यानंतर स्वच्छ केलेला भाग दिला आहे किती? 42/75. मग हा जो 42/75 हा जो भाग आहे तो एकूण 420 विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. मग एका विद्यार्थ्याने किती केला? मग त्यासाठी आपण काय करणार? तर एका विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला भाग बरोबर एकूण स्वच्छ केलेला भाग भागिले 420. म्हणजेच आपल्याला काय मिळेल? एका विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला भाग. तर आता आपण इथे भागाकार करूया जसं आपण मगाशी केला. ठीक आहे. तर बघा 42/75 हे आहे असंच येईल कारण हा पहिला अपूर्णांक आहे. आता बघा मध्ये भागाकाराच्या ऐवजी आपण इथे गुणाकार लिहिणार आणि 420चा अपूर्णांक गुणाकार व्यस्त लिहिणार आपण. 420चा गुणाकार व्यस्त किती येईल? तर 1/420. कारण ह्याचा छेदात काहीच नाही म्हणजे किती असतो? 1 असतो. मग आता आपण इथे हा भागाकार करूया. तर बघा इथे 42 आहेत आणि इथे 420 आहेत. म्हणजे याचं काय होईल? तर 42 एक्के 42 आणि 42 10चा भाग बसेल 420. म्हणजे अंशामध्ये 1च येईल आणि खाली येतील 75 गुणिले 10. म्हणजेच उत्तर किती मिळेल आपल्याला? 1/750. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? तर प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा 1/750 भाग स्वच्छ केला. बघा मी इथे आता हे उत्तर आपलं लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे. इथे आपला हा धडा संपलेला आहे.